नाशिक शहरासह जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली आहे। महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा देखील चिंतेत होता। मात्र आता दमदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे अवनीला देखील वेग आला आहे। त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी घाट परिसर व नाशिक शहर तसेच धरण परिसरात सलग 2 दिवसांपासून पाऊस चालू आहे। यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे नाशिक शहराचा पाण्याचा प्रश्न नक्कीच मिटेल असं चित्र दिसतंय। असं असलं तरी मात्र सलग तिसऱ्या दिवशी आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाल्याचं दिसून येत आहे। सततच्या पावसाने नाशिक शहरात देखील वाहतुकीला त्रास होत असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत। तसेच ट्रॅफिक देखील जाम होत आहे। काल देखील एबीपी सर्कल या ठिकाणी 4 तास वाहतूक ठप्प झाली होती। त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देणं गरजेचं असताना देखील या ठिकाणी संध्याकाळनंतर वाहतूक पोलीस देखील नसतात। अशा वेळी नागरिकांनी करायचं तरी काय असा प्रश्न नाशिककरांना पडलाय। यातच हवामान खात्याने पुढील 2 दिवस पावसाचा इशारा दिलेला आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।